नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे T20 वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षाचे पदाधिकारी 8 मार्चच्या संध्याकाळपासून महाड येथे दाखल झाले होते। सकाळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला किल्ले रायगडावर जाऊन अभिवादन केले। त्यानंतर किल्ल्यांच्या पायथ्याशी मनसे वर्धापन दिन सोहळा पार पडला। यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः सदस्यता अर्ज भरत किल्ले रायगडावरून मनसेच्या सदस्यता नोंदणी मोहिमेची सुरुवात केली। मला कल्पना इथे गरम खूप होतंय। दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता। यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा, म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला, म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेलाच बोलून टाकू। ग्रामीण भागातील कष्ट, जिद्द आणि स्वप्नाची ताकद दाखवून देणारी प्रेरणादायी कामगिरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आली आहे। देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन परीक्षेत शेतकरी कुटुंबातील तरुणाने यश मिळवत प्रशासकीय सेवेकडे मोठी झेप घेतली आहे। गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील रहिवासी प्रज्वल राजू पोळ याने UPSC परीक्षेत 434वा रँक मिळवत आपल्या कष्टाचं चीज केले। प्रज्वलचे वडील राजेंद्र पोळ हे व्यवसायाने शेतकरी असून शेतीसोबतच लासूर बाजारपेठेत कृषी सेवा क्षेत्रातही कार्यरत आहे। शेतकरी कुटुंबातील परिस्थितीत वाढलेला प्रज्वलला लहानपणापासून कष्ट आणि संघर्षाची जाणीव होती। ग्रामीण वातावरणात राहून आणि कोणत्याही महागड्या खासगी क्लासेसचा आधार न घेता त्याने स्वतःच्या जिद्दीवर अभ्यास करत हे यश संपादन केले। प्रज्वलच्या या यशामुळे केवळ त्यांचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण असून शेतात राबणाऱ्या वडिलांच्या कष्टाला मिळालेली ही मोठी पावती मानली जाते। मी प्रज्वल राजू पोळ, राहणार छत्रपती संभाजीनगर। माझं एज्युकेशन सुरुवातीला तर छत्रपती संभाजीनगरमध्येच महाराष्ट्र पब्लिक स्कूल दौलताबाद टी पॉइंट येथे झालं। त्यानंतर 11-12 मी MGM महाविद्यालयात होतो आणि माझं ग्रॅज्युएशन BSc ॲग्रिकल्चर मध्ये झालंय। मी बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीला होतो। तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की मी शेतकरी कुटुंबातून येतो आणि शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील व्यक्तींच्या अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न होता लहानपणीपासूनच। त्याचप्रमाणे हा एक मला टर्निंग पॉइंट भेटला की मराठवाड्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील व्यक्ती यांच्या अडचणी कशा प्रकारे सोडवता येईल। तर त्या अप्रोचने मला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हा एक मोस्ट इफिशियंट वे दिसला की ज्या आधारे मी सोसायटीसाठी काहीतरी करू शकेल। मी 2023 मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं माझं ग्रॅज्युएशन नंतरच। मी दिवसाला जवळपास 9 ते 10 तास अभ्यास करायचो। दिनचर्या सांगायची तर मी दिवस 3 स्लॉट्स मध्ये डिवाइड करायचो। पहिला स्लॉट्स मॉर्निंग आवर्स मध्ये, दुसरा स्लॉट्स इव्हनिंग आवर्स आणि तिसरा स्लॉट्स एक लेट नाईट आवर्स मध्ये। तर ही कन्सिस्टन्सी मी 3 वर्ष ठेवली आणि माझी डिसिप्लिन आणि एक हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन मला या एक्झाम क्रॅक करण्यामध्ये खूप कामी आले। मी UPSC ची संपूर्ण तयारी घरूनच केली आहे छत्रपती संभाजीनगरवरनं। मी ऑनलाईन क्लासेस लावले होते जे की दिल्लीचे क्लासेस होते। त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज असतील किंवा अदर काही रिक्वायरमेंट्स असतील मी ऑनलाईनच केल्या होत्या। आणि माझा स्पेशल अप्रोच सांगायचा तर मी डिसिप्लिन आणि ज्याप्रमाणे मी अगोदर सांगितलं की एक हार्डवर्कचं आणि स्मार्ट वर्कचं कॉम्बिनेशन ह्या एक्झामला जे की ऑलमोस्ट इम्पॉर्टंट आहेत तो फॉलो केला। आणि स्मार्ट वर्क म्हणजे तेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करणं, क्वेश्चन फ्रेमिंगची स्टाईल समजणं व आपले आन्सर रायटिंग असो किंवा अदर MCQ सॉल्विंग असो त्यांना कसं अप्रोच करायचं ते मेंटर्स कडून शिकलो। हाच माझा अप्रोच होता। खूप अभिमान वाटतोय, गौरव वाटतं त्याचा। आम्हाला ॲज अ फॅमिली प्राऊड फील होत आहे की तो आज या पोझिशनवरती पोहोचलाय, त्याने एवढा चांगला रँक मिळवला UPSC मध्ये।
खूप सगळेच खूप खुश आहेत. त्याचं मी बहीण म्हणून त्याला खूप जवळून ओळखते. त्याने कन्सिस्टन्सी खूप होती. जसं त्याने फॅमिली फंक्शन्स असतील, फ्रेंडसोबत आउटिंग असेल, हा काहीच प्रकार 3 वर्षांमध्ये नव्हता. जिथे गरज असेल तिथेच तो असायचा. इतर वेळेला त्याने त्याचं शेड्यूल असेल खूप प्रामाणिकपणे त्याने ते फॉलो केलं. सकाळी उठणं असेल किंवा तो रात्री जागायचा, लेट नाईट अभ्यास करायचा. 3-3 वाजेपर्यंत त्याने अभ्यास केलाय आणि इवन प्रिलिम्सचे पेपर सोडवणं असेल तर त्याने ते वेळेत सोडवले. मेन्सच्या आन्सर रायटिंग मुलं बाहेर जाऊन करतात, त्याने ते घरी राहून केलं. पण त्यात जर त्याने 5 मिनिट्स एक्स्ट्रा घेतले असतील तर तो पेपरमध्ये ते सुद्धा त्याने मेन्शन केलं आहे त्याच्या आन्सर पेपरमध्ये. तर आम्हाला त्याचं खूप म्हणजे एक कौतुक वाटायचं की तो त्याच्या प्रिपरेशनमध्ये एवढा सिन्सिअर आहे आणि त्याचं फळ त्याला त्या सिन्सिअर प्रिपरेशन जे होतं त्याचा त्याला रिझल्ट भेटला आज. तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचा क्षण? खूप जास्त म्हणजे खूप आम्ही ह्या क्षणाची एक वडिलांचं लहानपण म्हणजे आमच्या एक स्वप्न होतं की लाल दिव्याची गाडी असावी. तर ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण झालंय आणि आई वडिलांनाही त्याचा म्हणजे खूप अभिमान वाटतोय. मलाही खूप अभिमान वाटतोय. आमच्या पूर्ण परिवाराला त्याच्यावरती खूप म्हणजे प्राऊड फील होत आहे. तुमचं नाव? मी राशी, प्रज्वलची बहीण. अकोला शहरातील जुने शहर भागातील हरिहरपेठ परिसरात काल रात्री 2 गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर परिसरात भारताच्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप विजयाच्या आनंदात फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झालाय. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि वादाचं रूपांतर मोठ्या दगडफेकीत झालंय. दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत 2 चारचाकी वाहनांचं तोडफोड करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकारचा CCTV फुटेज समोर आले. या दगडफेकीत 2 ते 3 नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. जखमी झालेल्या सारंगीते या तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्यापही कोणाला ताब्यात घेतले नसून आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच दोषींना पकडण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक B. चंद्रकांत रेड्डी यांनी दिली आहे. आज अंदाजे 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट येथे हिना बेकरी त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झालेले. त्यांच्या जुन्याची वाद होत्या. जुन्याची वादामुळे वाद झाले आणि थोडाफार दगडफेक झालेले होते. तुरंत तिकडे पोलीस पोहोचाय आणि नंतर दोन गट सेपरेट केलेले आणि काही लोकांना ताब्यातला पण घेतलेले. आणि तिकडे आपल्याला प्राथमिक माहिती पण मिळाली की काही लोक दारू पिले होते. त्या दारूची नशामध्ये पण दगडफेक झालेले आणि आता सध्या पूर्ण एरिया शांतता आहे. आपण पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले, RCP डिप्लॉय केलेले आणि पोलीस पेट्रोलिंग पण चालू आहे आणि तक्रार पण सुरू आहे. आणि याच्यामध्ये असे मी लोकांना विनंती करतोय की काही रुमर वगैरेवर भरोसा ठेवू नका. आणि दुसरा गोष्टी आहे की काही असेल तर पूर्ण अकोला पोलीस पत्रकारची माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व म्हणजे खरंच गोष्टी काय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही रुमरवर भरोसा ठेवू नका. आणि या घटनामध्ये सध्या तर कोणी इंजुरी नाहीये आणि काही प्रॉपर्टीला पण नुकसान झालेलं नाहीये. पूर्ण 100% प्लॉट शांत आहे. सर, या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे काच फोडलं होत्या. एक पोलीस सुद्धा जखमी झाला होता. प्राथमिक माहिती नाही काही नाही. वाहनाची काच वगैरे आपण बघत आहे सध्या. मोठे प्रॉपर्टीची काही नुकसान झालेले नाहीये. पोलीसची काही इंजुरी नाहीये सध्या. तर काय नेमकं मास्टर माइंड म्हणजे काय काही नाही. प्राथमिक माहिती आपल्याला अशी भेटलं. नवी मुंबईतील नवीन पनवेल परिसरात सोसायटीचा पुनर्विकास बैठकीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.
न्यू पनवेल येथील सेक्टर 14 मधील अमृतवेल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जीर्ण इमारतीच्या पुनर्विकासाबाबत आयोजित सर्वसाधारण सभेला अचानक हिंसक वळण लागले। बैठकीदरम्यान पुनर्विकासाच्या अटी आणि प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समितीमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादाचं रूपांतर पुढे धक्काबुक्कीत झालं। यावेळी सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने काही बाहेरील तरुणांना सोसायटीमध्ये बोलवल्याचा आरोप करण्यात आला। या तरुणांनी बैठकीत घुसून उपस्थित रहिवाशांना मारहाण केल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात आलाय। या मारहाणीत सोसायटीतील 2 रहिवासी जखमी झालेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि पुढील तपास पोलीस करत आहेत। बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झालंय। महाविद्यालयाला दिवंगत अजित पवार यांचं नाव देऊ नये या मागणीसाठी विविध संघटनांकडून मोर्चा काढण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रोफेसर लक्ष्मण हाके हे बारामतीतील आंदोलनस्थळी दाखल झालेत। त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत या नामांतराला विरोध दर्शवलाय। या मुद्द्यावरून परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले असून परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बघा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त बारामतीमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाला माननीय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नामविस्तार किंवा नामकरण केलेलं होतं। स्वर्गीय अजितदादा पवारांच्या निधनानंतर त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न या वैद्यकीय महाविद्यालयाला केला जातोय आणि या रुग्णालयाला नाव देण्याचा प्रयत्न केला जातोय। या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आमचा अजितदादा पवारांच्या नावाला इतर कुठल्या संस्थांना जर नामकरण होत असेल तर तिथं विरोध असायचा प्रश्नच येत नाही। पण ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे जे इथं आहे, या नावामध्ये छेडछाडी करण्याचा प्रयत्न कुठल्या महाभागाच्या डोक्यातून हा पुढे आलेला आहे आणि तमाम अहिल्या भक्तांच्या, अहिल्यादेवी होळकरांना फॉलो करणाऱ्या, एवढा महान कार्य या देशभरामध्ये उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड कुणाला करावीशी वाटते, या गोष्टींचा शोध घ्यायला आम्ही इथं आलेलो आहोत। आज जो निषेध मोर्चा घेतलाय, काय या निषेध मोर्चाच्या आज आमचं इथं धरणे आंदोलन होतं। आज आम्ही इथं शासनाला एक अल्टिमेटम देत आहोत। तुम्ही आता GR जो पारित केलाय तो GR तात्काळ रद्द करा आणि जो एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमधला जो GR काढलाय त्या GR मध्ये तात्काळ दुरुस्ती करा। महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, आता मी पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की जे सर्वोपचार रुग्णालयाला नाव दिलंय असं जे काही पुढारी मंडळी जी काही मीडियाच्या माध्यमातून सांगतायत, त्या सर्वोपचार रुग्णालयाला सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचंच नाव आहे। आता आम्ही तुम्हाला नेऊन तिथं दाखवतो। बारामती येथे सुरू असलेल्या नामांतर विरोधी आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागलाय। ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही असा इशारा दिलाय। बारामती येथील शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला सध्या अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलंय। मात्र हे नाव बदलून स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत। ओबीसी समाजातून या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा मिळतोय। दरम्यान मनोज जरांगे यांनी शिंदे समिती आणि राज्यातील अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपावरही नवनाथ वाघमारे यांनी टीका केली। अधिकाऱ्यांना संविधानिक चौकटीत राहून काम करावे लागते, मात्र राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच राज्य सरकारने अर्थसंकल्पात ओबीसी समाजासाठी मंजूर केलेल्या 4600 कोटी निधी अपुरा असल्याचं सांगत लोकसंख्येने मोठा असलेल्या ओबीसी समाजाची थट्टा होत असल्याची टीकाही त्यांनी केली। यावेळी जालन्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांनी सल्ला देत अधिकाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून आपल्या वडिलांच्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा जपावा असंही सांगितलंय। खरं तर लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे, कारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं मेडिकल कॉलेजला नाव पूर्वीच दिलेलं आहे आणि ते नाव पासून जर स्वर्गीय अजितदादा पवारांचं नाव कोणी द्यायचं म्हणत असेल तर नक्कीच त्याला आमचा विरोध असणार आहे आणि आम्ही अजितदादा पवारांच्या नावाला कधी विरोध करणार नाहीत। परंतु राज्यामध्ये अनेक कॉलेजेस आहेत, अनेक साखर कारखाने आहेत, अनेक दूध डेअरी आहेत, अनेक
सूतगिरणी आहेत, त्याला तुम्ही अजितदादांचं नाव देऊ शकता. परंतु विनाकारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवींचे नाव पुसून जर अजितदादांचं कोणी नाव देत असेल तर त्याचा आम्ही निषेध केलाच पाहिजे आणि त्याला आमचा विरोध असलाच पाहिजे. खरं तर सर्वसामान्यांचा सगळ्यांचा विरोध असला पाहिजे, कारण की महापुरुषांचं कार्य पुसण्याचं हे कोणतरी खोडसाळपणे कोणाची तरी वृत्ती आहे, त्याचा आपण विरोध केला पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीवर व राज्यातील अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. काय मनोज जरांगे हा राज्य सरकारचं लाडकं खोडसाळ बाळ आहे. त्याचं कुठतरी त्यांनी मागल ते राज्य सरकारने दिल्यामुळं त्याला प्रत्येक गोष्ट मी म्हणल ती मिळाली पाहिजे अशी त्याची भूमिका असते आणि त्यातूनच कुठतरी इतकेच मिळाले पाहिजे तितकेच मिळाले पाहिजे. कुठतरी 48 लाख नोंदीपैकी 12 लाख प्रमाणपत्र वाटप झालेले असताना सुद्धा त्यामध्ये ओबीसीचं वाटोळं झालंय. खरं तर माझं ओबीसी समाजाला कळकळीची विनंती, झोपा काढणं बंद करा. आता रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे, कारण तुमचं राजकीय अस्तित्व संपलेलं. येणाऱ्या काळात गावगाड्यामध्ये 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 लोतेदार, सुतार, सोनार, लोहार, कुंभार ह्या लोकांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही ही तयारी कुठतरी जरांगेनी प्रस्थापित मराठ्यांची सुपारी घेऊन केलेली आहे. आणि गरीब मराठ्यांना गरीब ठेवायचं, गरीब ओबीसीचं अस्तित्व संपवायचं, याची सुपारी ह्या जरांगेनी निजामी प्रस्थापित मराठ्यांकडून घेऊन ही सुपारी वाजवण्याचं काम केलंय. यामध्ये राज्य सरकार सुद्धा कुठतरी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम करत आहे. पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, परभणी असेल, औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये ओबीसीचं अस्तित्व नेस्त नाबूद झालेलं आहे. त्यासाठी आता ओबीसीनं तुमचा जर येणाऱ्या काळात ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला आवडत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य ह्या सभागृहात जावे वाटत असतील, नगरसेवक वाटत असतील, तुम्हाला कुठेतरी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. राज्यात ओबीसीच्या बाजूनी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात अनेक ओबीसीचे आमदार आहेत, खासदार आहेत, ओबीसीचे मंत्री आहेत, ओबीसीचे नेते आहेत. सगळ्यांनी गप्प बसण्याची भूमिका घेतलेली. त्यामुळे फक्त राज्यामध्ये ओबीसी नेते विजय वडेट्टीवार साहेब, बहुजनांचे नेते डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघ जणच बोलतायत आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मी येणाऱ्या काळात लोकांना जागं करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. जागं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला कुणाचंही काही घेणं देणं नाही, कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही. आम्हाला आमचं ओबीसीचं अस्तित्व टिकवण्यासाठी काम करायचंय. त्यासाठी आमची ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की आता जागं व्हा आणि रस्त्यावर येऊन कुठतरी आंदोलनाचा यलगार पुकारण्याची आता वेळ आहे. या राज्य सरकारला जाब विचारण्याची वेळ आहे. त्यासाठी आपण राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज व्हावं अशी कळकळीची विनंती आहे. अमरावती शहरात अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत शहर गुन्हे शाखेने तब्बल 3 कोटी रुपये किमतीचा MD ड्रग्ज जप्त केलेत. या प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लालखडी सुकडी वनरसी रोड परिसरात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत तपास केला असता त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 किलो 80 ग्राम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 3 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल फहीम अब्दुल आणि शेख अयान शेख रमजान या 2 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेण्याचं काम सुरू असून या ड्रग्जच्या मागील रॅकेटचा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास नागपुरी गेट पोलीस करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथे एका दाम्पत्यावर घरात घुसून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात सुरुवातीला केवळ NC नोंद करण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र पीडिता कुटुंबाने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी काही व्यक्तींनी बाळाकृष्ण लव्हाळे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केलाय. त्या घटनेत त्यांना दुखापत झाल्याची माहिती आहे. तर पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या करुणा लव्हाळे यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पथरोड पोलीस ठाण्यात सुरेंद्र वांदे, कुलदीप वांदे, रवी वांदे आणि उज्ज्वला वांदे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार
प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून सुरुवातीला तक्रारीची नोंद कशी झाली याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी एक खासगी कंपनीवर विश्वासघात केल्याचा आरोप करत आमरण उपोषण सुरू केले. पॉवर मिल्स प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने करारानुसार काम पूर्ण न करता पळ काढण्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय. मुळावा येथील शेतकरी शहाजी गंगाराम खडसे, भागोराव गंगाराम खडसे आणि सुदाम गंगाराम खडसे या तिघा भावांची मौजा हातला शिवारातील सर्वे क्रमांक 65 मधील सुमारे 4 एकर 86 आर जमीन कंपनीने रेल्वे मार्गाच्या कामासाठी मुरुम आणि खडक उत्खननासाठी वापरली होती. करारानुसार उत्खनन केल्यानंतर शेतात 2.5 ते 3 फूट काळी माती टाकून जमीन पूर्ववत करून देण्याचं आश्वासन कंपनीने दिलं होतं. मात्र कंपनीने शेतातून मुरुम काढून खडक नेल्यानंतर करारातील अटी पूर्ण न करता 18 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री कामावरील यंत्रसामुग्री काढून घेत काम अर्धवट सोडून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकरणी शेतकऱ्यांनी यवतमाळ येथील पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी पोपळी पोलीस ठाण्यात निवेदन दिले. मात्र अद्याप कोणताही ठोस कार्यवाही न झाल्याने न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी 9 मार्चपासून उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. उमरखेड या ठिकाणी आलेलो आहेत. उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सध्या आपण पाहत आहेत काही लोक इथं आमरण उपोषणासाठी आलेले आहेत. आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. यांचं वय पाहता सगळ्यांचं 70-75 वर्षाच्या वर आहेत. वास्तविक या वयामध्ये याला आमरण उपोषण करायची काय वेळ आली हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता थोडंसं आम्हाला एक क्ल्यू मिळाला नेमकं काय या लोकांना या वयामध्ये याला आमरण उपोषण करायची वेळ येते, तर निश्चित आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. काका नमस्कार, काय झालं आम्हाला जरा सांगता येईल का? इथं आमरण उपोषण कशासाठी तुम्ही करायलेत? आम्ही मुळावा येथील 3 जण भाऊ आहोत. हां. एक भागुराव गंगाराम खडसे, हां. शहाजी गंगाराम खडसे हां. आणि सुदाम गंगाराम खडसे. हां. आमचे मौजे हातला येथे हां शेत सर्वे नंबर 65, हां क्षेत्र 4 हेक्टर 86 आर जमीन आहे. हां या जमिनीमध्ये जमीन मुरमाड असल्यामुळे रेल्वे कंपनीचे लोक आमच्या शेतामध्ये आले आणि आम्हाला रेल्वे रस्त्यासाठी मुरुम पाहिजे असे त्यांनी विनंती केली. आम्हाला काळी माती टाकून देतो म्हणून आम्ही त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि मुरुम नेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. बरं. सुरुवात केल्यानंतर 18/2/2026ला त्यांनी 2 दिवस काळी माती टाकली आणि 18 तारखेच्या मध्यरात्री ते मशिनरी घेऊन पळून गेले. तेव्हापासून मी शहाजी गंगाराम खडसे पोलीस स्टेशनला तक्रार दिली, SDO साहेबांना तक्रार दिली, कलेक्टर साहेबांना, SP ना सगळ्यांना तक्रारी दिल्या, शासनाला तक्रार दिली आणि आज 9/3/2026ला या ठिकाणी SDO साहेबाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला आम्ही 3 भाऊ बसलेलो आहोत. शासनाने व त्या ठेकेदारांनी आमच्या मागणीचा विचार करावा अशी आमची ठेकेदार कंपनीला आणि शासनाला विनंती आहे. ठेकेदार कुठले होते काही सांगता येईल का आम्हाला? हो, हैदराबादचे ठेकेदार आहेत. त्यांनी तुमच्यासोबत कुठला काही एखादा काही ॲग्रीमेंट काही करार केलेला होता का या संदर्भात? हो, त्यांनी लेखी स्टॅम्पवर करारनामा करून दिलेला आहे. किती रुपयाच्या स्टॅम्पवर करून दिलेला आहे? 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्यांनी करारनामा करून दिलेला आहे. त्या करारनाम्यामध्ये स्पष्ट असं आहे की मुरुम नेतो, मुरुम नेलेल्या जाग्यावर आम्ही तुम्हाला काळी माती टाकून देतो, लेवलिंग करून देतो आणि चारही बाजूला पावसाळ्यात पडलेलं पाणी नाल्या काढून देतो अशा प्रकारचा करारनामा त्यांनी करून दिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठेकेदारांनी ते काम केलेलं नाही. 18 तारखेच्या मध्यरात्री तो पळून गेला. हे आपण ऐकलं तर यांचे जे मनोगत आहेत यांनी जे सांगितलं आपल्याला खरोखरच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण ग्रामीण भागातून असेच हे प्रकार वारंवार उमरखेड तालुक्यात सध्या दिसत आहेत. उमरखेड तालुक्यात जी आज फार मोठी रेल्वे लाईन म्हणजे केलेली आहेत त्या रेल्वे लाईनच्या संदर्भात यांची काही पहिली केस नाही. अशा वारंवार केसेस घडत आहेत. लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत एक विश्वासघात करत आलेले आहेत. हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यावर निश्चितच गव्हर्नमेंटनं सरकारनं एक कडक कारवाई करावी अशी जनतेकडून आणि या लोकांकडून मागणी होत आहे. आज आपण पाहतो आज यांचं वय पाहिलं तर सोबत
70-75 वर्षाच्या वर आहेत. यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. यांचं नाव आहे शहाजीराव गंगाराम खडसे. जवळपास यांचं वय 75 वर्ष आहे. त्यांच्यासोबत दुसरे भागोराव गंगाराम खडसे, त्यांचं वय 81 वर्ष, आणि त्यांच्यासोबत तिसरे सुदाम गंगाराम खडसे 70 वर्ष. या 70 वर्षाच्या वयाच्या लोकांना जर इथपर्यंत हे अशी आमरण उपोषण करण्याची वेळ येते तर सर्वसामान्य लोकांना काही जीव द्यायचा का, अशी एक लोकांमध्ये चर्चा चालू आहे की कुठेतरी इथल्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. ज्या आतापर्यंत यांना जे सुखसुविधा जे प्रदान करत होते शासनाकडून त्या कुठल्याही त्यांना मिळाल्या नाहीत. यांनी वास्तविक लेवलला यांच्या रेल्वे चाला आपल्या भागातून रेल्वे जात आहे म्हणून यांनी यांच्या लेवलला एक चांगलं होतकूर, एक मदतीचा हात म्हणून देऊ केला होता त्या लोकांना. पण त्या लोकांनी यांच्यासोबत विश्वासात केला. यांचं म्हणणं बा आमची ज्या जमिनीची काळी माती आहे, काळी माती नेऊन रेल्वेला टाकली त्यांनी. वास्तविक रेल्वेला काळी माती जमत नाही, तिथं मुरमाड लागते, तुम्ही मूर मानून हे करावं लागते. पण काळी माती याच्यासाठी नेली बुवा ते रस्ता मोकळा होईल, थोडंसं तिथं नेहमी पाणी साचल्या जाते, थोडंसं यांना जायला यायला सगळ्याला मोकळी होईल आणि रेल्वेला वाट मोकळी होईल या उद्देशानं दिली. पण यांची जी काळी मातीची हे ॲग्रीमेंट केलेलं ते नेऊन कुठे नेऊन विकली त्यांची त्यांना माहीत. रेल्वेवाल्याला ते काळी माती तर टाकलीच नाही, पण काळी मातीच्या बदल्यात ज्यांनी जे दिलेलं आश्वासन होतं ते सुद्धा त्यांनी पाळलेलं नाही. आज यांचं पाहतो, आज अक्षरशः यांच्यासोबत ॲग्रीमेंट केलेलं, ॲग्रीमेंटची कॉपी आम्हाला दाखवता येईल का? हां, यांच्यासमोर बाई 100 रुपयाची ॲग्रीमेंटची पावती आहे. तुम्ही या पावतीला पाहू शकता. 100 रुपयाच्या याच्यावर, या बॉन्डवर 100 रुपयाचा बॉन्ड ॲग्रीमेंट केलेल्या पावतीसुद्धा यांनी दाखवलेल्या आहेत. ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे स्पष्ट. एक थोडंसं सांगतो कोण आहे यांच्या एक विरोधामध्ये. एक पॉवरमेक प्रोजेक्ट लिमिटेड हैदराबाद यांच्यातर्फे पुल्ली मथू व्यंकटा रघुनाथ बाबू म्हणून आहेत. यांनी यांच्यासोबत ॲग्रीमेंट केलं होतं. ॲग्रीमेंटला सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करू असं त्याच्यात नमूद केलं होतं. पण कुठल्याही प्रकारचे यांनी ते दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि त्या आश्वासन पाळलं नाही म्हणून यांनी अक्षरशः मग पुढची यांनी स्टेप घेतली. पोलीस स्टेशनला कळवलं जवळच्या, पण पोलीस स्टेशनला कळून काही फायदा नाही. तोपर्यंत तो माणूस पसार झाला होता. रेल्वेच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितली होती ती किंवा तुम्ही आम्हाला जे माती तुम्ही नेणार आहेत आमच्या याच्यातून 2.5 ते 3 फुटाची काळी माती आमच्या शेतात आणून परत टाकायची होती तुम्हाला, जे तात्पुरता तुम्ही नेली, पण ते टाकली नाही. कुठलीही त्या मातीचा म्हणजे असं कुठलाही त्यांनी शब्द दिलेला पाळला नाही. त्याच्यामुळे या लोकांना नाईलाजानं यांच्या शेतीचं तर नुकसान झालं. शेतीचं नुकसान भरपाईची कोण देणार आहे असं या लोकांचं म्हणणं पडलं. शासनाच्या अधिकारी जे आहेत त्यांच्या कानावर टाकलं, पण अधिकारीसुद्धा यांच्याकडे कुठलंही लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितलं माती देताना ॲग्रीमेंट करताना आम्हाला विचारलं होतं का, असं टोबक म्हणजे टोमणा यांना देत आहेत. तर निश्चितच या अशा सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांना थोडासा मदतीचा हक्क शासन लेवलला आणि लोकप्रतिनिधींनी द्यावा अशी यांची मागणी. बरोबर ना काका? होय, बरोबर आहे, बरोबर. आपण पाहिलं ज्या ठिकाणी सगळं यांच्या ग्रामीण भागातून लोक आलेले, यांची जमीन होती हातला तालुका उमरखेड या ठिकाणी, हातला फाटा म्हणून. हे राहणारे सगळे मुळावा भागातले आहेत. आतापर्यंत यांनी सगळ्याच लोकप्रतिनिधी, सगळ्याच पेपरवाल्यांची, सगळे जेवढे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सगळ्यांना मदतीचा हात मागितला. आपापल्या परीने सगळेजण आले या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी. आमच्या न्यूज मराठी 24/7 या TV चॅनलसुद्धा त्यांनी मदतीचा हात मागितला. त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही इथपर्यंत आलो, पोहोचलो आणि याची शहानिशा करण्यासाठी आलो. निश्चितच यांना मदतीचा आवाज उचलण्यासाठी आम्ही यांचा हातभार म्हणजे वर शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सुद्धा एक मदत यांना देण्यासाठी देऊ केलेला आहे. त्या ठिकाणी आलेलो. न्यूज मराठी 24/7 परिमल उमरखेड. आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.